हॅलो, पेरडे ओळखार मंडळ मराठा संघ वाशी यांना गायनासाठी 7 वाद्य आलेला आहे. आला काळ तो काळ धावून अण्णा मामांचा गेला प्राण घेऊन. बघता बघता कळली वार्ता, हाहाकार साऱ्या गावात उडता. शोक करती गावकरी जन, अण्णा मामांचा गेला घेऊन. देवा मुख सिदाचा म्हणणाया सिदाचा, वाशी अवघड खाण्याचा अंगाला कपाळाला लावून. थाप मार डिंबाड्या ताले धरून. अयोध्येतून निघून विश्वामित्र राम लक्ष्मणासह गंगा तीरी आले. तिथे त्याने स्नान करून आणि पुरकले. नंतर विश्वामित्राने राम लक्ष्मणास धनुर्विद्येचा उपदेश दिला. कारण पूर्व असलेले विश्वामित्र क्षत्रिय होते, त्यांना तो अधिकार होता. यावेळी धनुर्विद्या व मंत्रविद्या या दोन्हींचे ध्यान विश्वामित्रा करवी राम लक्ष्मणास झाले. पहिलाच पॅरेग्राफ संपला. सावले रथ गडगड करीत Thank you.
विश्वामित्र रामाचे मन पाहण्याकरता म्हणाले रामा सोलपिराम या मार्गाने चालण्यापेक्षा आपण दुसऱ्या वाटेने जाऊ कारण पुढे अरण्यासून तेथे त्रातिका नावाची राक्षसी राहते ती येणाऱ्या जाणाऱ्याचे भक्षण करते मी चुकून शब्दाला पान संपले तुम्हाला इकडून घेऊन आलो आहे स्वामी सोलपुरा आपण भेऊ नका तुमची कृपा असली तर कुणाला चिरून टाकू मग त्रातिकेची भीती काय प्रश्नचिन्ह अवतरण चिन्ह पूर्ण आहे हे बोल ऐकून विश्वामित्रास परम संतोष झाला रथ वायुवेगाने निघाला तो हिंदोलत त्रातिकेचे आरणे लागले इतक्यात एक भयानक गर्जना आली तेव्हा विश्वामित्र म्हणाले रामा सोलपुरा सांभाळ सोलपुरा त्रातिकाच आपणावर धावून येत आहे ती पर्वतासारखी धिप्पाड असून तिच्या अंगी 10,000 हातीचे बळ आहे ती या वाटेने कोणाही मानवाला जिवंत जाऊ देत नाही आजपर्यंत शेकडो जणांना तिने खाऊन टाकले आहे अवतरणचिन्ह पूर्ण इतक्यात केस मोकळे सोडलेली सोलपुरा नरमुंडाच्या माळागळ्यात घातलेली त्रातिका गर्जना करीत सैन्यास आली तिला पाहता जनामाने आपले धनुष्यबाण सज्ज करून त्यावर बाण चढवला उतरून नेम धरून अचूक त्रातिकेच्या हृदयावर सोडला तो सुसू करी जाऊन त्रातिकेच्या हृदयात घुसला तेव्हा तिचा प्रचंड देह धाडकन जमिनीवर कोसळला तेव्हा राक्षस सैन्य पळून गेले नंतर विश्वामित्र राम लक्ष्मणासह निर्विघ्नपणे सिद्धाश्रमास पोचले. पॅरेग्राफ संपलाय बरोबर 24 वेळा आहे.
विश्वामित्र